म्हणजे भावाच्या असत आरूढ त्याला म्हणतात भारूड. अब बायको मोठी बायको मोठी मुसळ लागली पाठी मुसळ लागली पाठी बायको नवरा गरवार केला मनाचा मनोरथ बायको नवरा गरवार केला मनाचा मनोरथ पूर्ण झाला. बायको मोठी नाथाचा अभंग आहे. मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या पाठी. पटलं काय हे तुम्हाला कदम बाबा? नवऱ्यापेक्षा बायको मोठी पटलं काय? नाही. तुम्हाला का नाही पटलं? कारण तुमच्या काळात मोठी नव्हती. बरोबर आहे ना बाबा? आता आपल्याला पटते की नाही किशोर महाराज? आता मोठ्या झाले की नाही? हा. आमच्या इकडे एका 31 वर्षाचा पोरगा 39ची बायको केली. त्याला नवरदेव 31चा आणि नवरी 39 वर्षाची. तिच्या संग त्याला लेकरू बी भेटलं. आमच्याकडे त्याला गाई मांजे वासरू म्हणतात. गाय बिन वासरू बी. हा मग झाली की नाही मोठी? नाही, माय खोटं नाही बोलणं, खरं बोलतो. नवऱ्यापेक्षा बायको मोठी. अब लक्ष देऊन ऐका. मुसळ घेऊन लागली पाठी. हे लोकाईले खोटं वाटते, या जुन्या लोकाईले. आम्हाला खरंच वाटते, कारण तुमचा काळच राहिला नाही. तुमच्यासारख्या आम्हाला मिशा बी नाही आणि तसं वजनही नाही. वजनदार लोक होते जुने. यायले बायका भेट चहा कर की लगेच चहा ये. आता तर एका घरी नेलं मला महाराजजी फराळाचं करायला. महाराजांना फराळाचं आण. ते बाई घरातून म्हणे हा बोळा नेले थै करतो, सामान नेले मरत नवऱ्याले. हा त्याला म्हटलं बिन इज्जत या मले कायले आणलं रे, मला घरी जाऊ देता ना बापा. जुने लोक वजनदार होते. हे म्हातारे लोक एकाले 2-2, 3-3 बायका असत की नाही? मग 8-8, 10-10 लेकर. हो मा आजीले 8 लेकर होते. 8 होतेच ना. मा बाबाच्या लक्ष देऊन ऐका बापू. म्हणलं काय सांग. वजनदार माणसं होते हे जुने माणसं. आता काळ वाईट झाला. मग मुसळ घेऊन लागली पाठी. खोटं आहे काय? खरं आहे. काही लोक मार खातात बायकोच्या हातचा. खोटं नाही सांगत तुम्हाला. हे बेवडे बावडे लोक घरात कोंबे खातात आणि बाहेर येऊन सप्ताहवालेले म्हणतात हिशोब द्या हिशोब. पण याचं ध्रुवपद आहे. बायकोनं नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. मग ती बाई कोणती जिनं नवरा गरवार केला? ते मुंगी कोणती जिनं सूर्य गिळला? जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. आगे शून्याचे होते पायी, आगे शून्याचे होते पायी, आगे शून्याचे होते पायी, आगे शून्याचे होते पायी.
नव्हते काही हो. चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पायी कान्होबा तेरे तेरे ते कोण तेथे एक ढालगज निर्माण झाली तिने एवढे वाढविले वो माया रूपी बायकोनं परमात्म रूपी नवऱ्याला गरवार केलं म्हणून हे सारं विश्व झालं जयापासून सकळ महिमंडळ हे झाले जेने हे विश्व निर्मिले याला म्हणतात विरोधाभास अलंकार. कधी कधी साधू अतिशयोक्ती अलंकारात बोलले. अतिशयोक्ती अलंकार अश्वशिंगे आकाश चिरा लहाने जाते दळावा वारा नपुसकाचे नातवंड घरा सूर्य अंधारा लपो आली. नाथांची ओवी आहे. घोड्याच्या शिंगानं आकाश चिरा. तुझं नाव काय रे? हा 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 उभा राहा एकदार. काय नाव आहे तुझं? बरं घोड्याला किती शिंग आहेत रे? ऐकून राहायला लक्ष देऊन असा पाये. हो मी काल एका म्हाताऱ्या माणसाने विचारलं म्हटलं भीष्माचार्याच्या बायकोचं नाव काय तो बुवा मला म्हणे पहिलं अक्षर सांगा म्हणे. मी ना सांगलं म्हटलं पहिलं अक्षर शा आहे म्हणे. मग भीष्माचार्याच्या बायकोचं नाव शांताबाई आहे. या भागातले लोक ऐकणारे चांगले आहे. अश्वशिंगे आकाश चिरा घोड्याच्या शिंगाना आकाश चिरा लहान जात्यानं वारा दळा आणि नपुसकाचे नातू सूर्याच्या अंधारात लपाछपी खेळतात. कोणतं खरं आहे यातलं? कोणतंच नाही. अतिशयोक्ती अलंकार स्वतः बोलून स्वतः खंडन करणं. माझा बाप ब्रह्मचारी. पटलं काय तुम्हाला? हो म्हणतात ते काका. मग मी काय सूर्याच्या मंत्रानं झालो काय? हा असा जीव तपते मग. तरी त्या बाबानं त्याला सांगलं हो नको म्हणू. ते टोपीवाले बाबा रेटेल आहेत ना त्याला दाबलो हो नको म्हणू. लक्ष देऊन ऐकत जा बाप हो ऐका. स्वतः बोलून स्वतः खंडन करणं अतिशयोक्ती. मी एखादा म्हणेन महाराज तुमचे साधू असे उलटे का बोलले? लोक विचारतात. मी लहान होतो मग मला एका जणानं प्रश्न विचारला म्हणे रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी त्या 6 जणी कोणत्या? मी आमच्या गुरुजीजवळ गेलो श्री गुरु वक्ते बाबा. मग गेलो उठ म्हटलं आबा. उठले काय? आमच्या गुरुजीचा आवाज असा होता काय? म्हटलं एकानं मला प्रश्न विचारला कोणता? म्हटलं तो म्हणे रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी त्या 6 जणी कोणत्या? त्याले सांग त्यातली एकटी माय होती. म्हटलं त्यानं जर विचारलं बाकीच्या 5 त्याच्या मायले विचार. लय गरम काम होतं आमच्या गुरुजीचं. बाबाने विचारा. हो बापा 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 कधीच कोण्या नेत्याची स्तुती नाही कोण्या पक्षाची स्तुती नाही. शिव्या दे कीर्तनातून शिव्या तर एवढ्या देत की भयानक. 3 तास कीर्तन करत. एक वेळ कीर्तनात मंत्री हार घेऊन आला तर टाकू नाही दिला. याच्या हातून नका टाकू. म्हटलं काऊन? हा बेवळा आहे. हिम्मत आहे का कोणाची? आमचे साधू लोक तर नेत्याच्या पुढे शेपूट हलवतात. भाऊ आले भाऊ आले भाऊ आले भाऊ आले भाऊ आले भाऊ आले. असंच आहे. खोटं नाही सांगत भाऊ मी खरं बोलतो. हां आपण नाही हलवलं कधीच नाही. मी तुम्हाला सांगतो मी ना कोण्या नेत्याची अजून स्तुती नाही केली निंदा नाही केली. बाबा मला काय काम आहे? हां मी 17 वर्ष झाले कीर्तन करतो. 17 वर्ष भाड्याच्या गाडीत फिरलो. मागच्या वर्षी बाबा भाडे यंदा तुमच्या आशीर्वादानं नवी घेतली मी 20 लाखाची. हो 17 वर्ष भाड्याच्या गाडीनं फिरो मी. पण कोण्या नेत्याची गाडी नाही. मला द्यायला तयार झालते. सांगा कोणती गाडी पाहिजे. घेतली नाही कारण चिलीची भाजी चिलकोंडा आणि फुई भाऊ नवरा कानकोंडा. ज्या पक्षाची गाडी घेतली त्या बुवाले शिक्का लागते त्या पक्षाचा. हा
आणि खरंच सांगतो बापू मा राग आला मला डबल बोलाव जा नका. कोण्या पक्षाचा कार्यकर्ता झाल्यापेक्षा या नारळी सप्त्याचा कार्यकर्ता वा वा. हो. त्याच्या मागे फिरून तुमचं काहीच सुद्धा होणार नाही हे ध्यानात ठेवा. तुम्ही जेवढे हलकट गरीब राहाल तेवढे ते खुश, कारण तुम्ही शेपूट हलवायला संघ पाहिजे. भाऊ आले भाऊ आले. तुमच्या हातापायात जोर कधीच नेता येऊ देत नाही. नाही तर मग म्हणून पा साहेब यंदा साल तुम्ही उभे नका राहू मले करा. हा भाऊ म्हणतील तू इरीत जीव दे. कोणताच नेता आपला नसते. आपला नेता एकच आहे, त्याचं नाव आहे पंढरीचा विठोबा. वा. आपलं मंत्रिमंडळ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता माळी गोरा कुंभार चोखा बेळा बंगामा दत्ताजी महाराज सेना महाराज रोहिदास महाराज जनाबाई बहिणाबाई सखूबाई मीराबाई राम बाबा लक्ष्मण भगवान बाबा नगरनारायण बाबा हे आपले मंत्रिमंडळ आहे. आपल्याला कोणाच्या मागे नाही हिंडा लागत. आपण राजे माणसाव म्हणून लक्षात असू द्या बापू हो, कोणताच नेता आपल्या कामाचा नाही. जो नेता शेतकऱ्यावर प्रेम करीन त्याच्यावर प्रेम करा, दुसऱ्यावर करू नका. हो शेतकऱ्यावर प्रेमच नाही. हा आम्ही कोरडवाऊ भागातले आहो. आम्ही 10 वर्षापासून सोयाबीन 4,000 रुपये क्विंटलनं विकून राहिलो, अजून 4 वरच आहे. आता कर्जमाफी झाली आम्हाला माहीत पडलं, असे नाच्यालेच लागवल तो. आमच्या इकडचे लोक म्हणजे जमलं बुवा 2 लाख तो 2 लाख अधिक खुटी घातली आम्हाला. ज्याच्या घरी गाडी अशीन त्याचं कर्ज माफ नाही. आम्ही काय लेका करू रे बाप. म्हणून सांगतो कोणताच पक्ष आपला नाही, फक्त पंढरीचा विठोबा आपला आहे हे ध्यानात ठेवा. मस्त परमार्थ करा. हा एवढा मोठा सप्ताह चालू आहे, तुम्ही राबा. कोणाच्यानं पंगत दिल्या जाते त्यांना अन्नदान करा. संतामुखी देता घास कोटी यज्ञ होती त्यास. तुमच्या पोरापोरीच्या लग्नामध्ये अन्नदान केलं, अन्नदानाचं पुण्य लागलं. पण या नारळी सप्ताहामध्ये अन्नदान केलं, एका घासाला कोटी यज्ञाचं पुण्य लागलं. हा होईल ते दान करा. श्रीमंत असोनी दान न करी, गरीब असोनी भजन न करी. तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जान बुडवावे. नाथरायाची भाषा आहे. श्रीमंत आहे पण देत नाही, गरीब आहे पण सप्ताहात येत नाही. त्याच्या गळ्यात पाषाण बांधा आणि त्याले डुबू मारा. काय संताची वाणी. म्हणून लक्ष देऊन ऐका बापू. आमच्या गुरुजीवरून माझे बोलणं जरासं लांबलं, लक्षात असू द्या. कोणी विचारील महाराज तुमचे संत असे उलटे का बोलले. आता याच्यावर लय बोलता येते, पण मी भोळा बुवा आहे. मी सांगत असतो आमचे संत सरळ बोलू थकले म्हणून उलटे बोलले की नाही बाबा सरळ. उठा जागे व्हारे आता स्मरण करा. उठा जागा पाठी भयाले. पंढरी वाचुनी तुझा राम स्मरा. कर जोडून विनवितो तुम्हाला तुम्ही वासुदेव म्हणा. विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव म्हणा. संसार समारे तुम्ही वासुदेव म्हणा. करू संसार समारे तुम्ही वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव म्हणा. तू विषय कामारे तुम्ही वासुदेव म्हणा. विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव म्हणा. जाळा करावा जाळा. नाही ऐकलं करा रे बापानो. नाही ऐकलं अधिक बोलले. किती सांगू तरी नाही ऐकती.
पुढे शिंदडीचे काय माय गेली होती हरिनाय मुखाशी सगळ्या भाषा वापरल्या नाही जमलं नंतर उलटे बोलले अभंगाच्या पहिल्याच्या संत आले भरल्या दिंडी संत आले भरल्या तुमच्या गळाच वा हां म्हणजे सगळी मंडळी श्रद्धेनं आहे. मागाशी तुमच्याजवळ बसलो मग गणेश महाराज आले प्रमोद महाराज आले मग यांना मी यांचा नंबर मागला. मग त्यांचं नाव माहीत आहे मला गणेश महाराज आमटे म्हटलं गाव सांगा. त्यानं त्याचं गाव नाही सांगलं त्यानं रामगड सांगला. हे प्रेम आहे. कोणी आळंदी सांगते कोणी पंढरी सांगते. तुमच्यासाठी आळंदी पंढरी सगळं रामगडच आहे. हे श्रद्धा आणि ज्याची श्रद्धा अशी आहे त्याला कुठंच कमी नाही. त्याच्यासाठी बाबाच पंढरीचा विठोबा आहे. कुठं जायची आपली श्रद्धा पाहिजे काही कमी पडत नाही. चौथीत 3 वेळा नापास आहे मी 5 राज्य फिरतो. हो लोकायले सांगतो राजकारण करू नका सगळेले सांगलं की हो मला विचारा कोण्या जिल्ह्यात कोण निवडून येते महिन्याच्या पहिले सांगतो. हो तेवढा अभ्यास आहे माझ्या. मला शपथविधीले बी पत्र असते स्पेशल खुर्ची असते माईवर. हां मला थोडक्यात सांगतो ज्याच्यावर गुरुकृपा आहे त्याचं कोणतं देवही वाकडं करू शकत नाही. गुरु परब्रह्म देवाचाही देव तयाशी मानव म्हणून नाही. हा काहीच करू गोड चाल म्हटली बुवा नाही एकच नंबर. चाल देतो मी 2 वाजे लोक आज.
लक्ष देऊन ऐका. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या का खेत मुंडी. साधू वरल्या मार्गाने आले, उच्च मार्गाने, श्रेष्ठ मार्गाने. तुम्ही म्हणाल महाराज कसा काय तुमचा मार्ग वरलाय? एखाद्या पंथातला माणूस आपल्याला विचारील, आपण सगळे वारकरी आहो. मग कोण विचारलं तुमचा मार्ग श्रेष्ठ कसा, तर याच्यावर मी तुम्हाला कारण सांगतो. लक्ष देऊन ऐका हा सगळे लोक. पहिलं कारण आहे, आपला मार्ग अनादी आहे. म्हणजे या पंथाची जन्मतारीख सांगणारा अजून कोणी पैदा नाही झाला. किती मोठ्या बाबा जोड जा आणि विचारा, सांगू शकतात का बाबा? तुम्हाला जर विचारलं तुम्ही प्रमाण देसाल, आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र तयाचा तारीख नाही. भगवान भोले बाबा हे आमच्या पंथाचे मूळ पुरुष आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. फोटो काढणारा बॉय लय हुशार आहे, बरोबर मला असे हात करू देते मग फोटो काढायचा. मागच्या वर्षी 10-12 फोटो टाकले मला त्या भाऊनं. मी अजून पत्रिकेवर तेच टाकतो. शिरोमणी महादेव, भगवान महादेव हे आपल्या वारकरी पंथाचे मूळ पुरुष आहे. रंबादिकणाच ती उभ्या जोडून त्रिश्व डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. म्हणून हा पंथ वरलाय, एक कारण. दुसरं कारण, हा मार्ग वेदबोधित मार्ग आहे. म्हणजे याचं नाव वेदात आहे. म्हणजे पंथ वेगवेगळे आहेत पण वेदबोधित असतील असं नाही. या संप्रदायाचं नाव वेदामध्ये आहे, वारकरी नाही. आपलं नाव वारकरी नाही. मृदंग वाजवतात म्हणून मृदंगाचार्य, टाळ गळ्यात म्हणून टाळकरी, गायन करता म्हणून गायक, विना गळ्यात म्हणून विनेक. बरोबर आहे ना बाबा? तसं आपल्या पंथाचं नाव, मूळ नाव वैष्णव आहे. काय नाव आहे? वैष्णव आहे. पण आपल्या पूर्वजांनी वाऱ्या केल्या म्हणून आपल्याला वारकरी नाव पडलं. वारकरी अनादी वेदबोधित. तिसरं कारण आहे, हा पंथ थोर पुरुष स्वीकृत आहे. हा कोण्या जातीचा नाही. नाही नाही नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी विष्णुदास. याच्यात जातीचं घेणं देणं नाही. ज्यानं जात आणली त्याचं सुद्धा होत नाही. लक्ष देऊन ऐका, थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. श्रेष्ठ पंथ आहे. इथं गरीब श्रीमंत काही घेणं नाही, सगळे एका मंडपामध्ये आहे. इथं कुठं मंडपाच्या बाहेर बोर्ड लावलं नाही, श्रीमंतांनी यावं, गरिबांनी तुमच्यासाठी तिकडे मंडप, ते इथं नाही. वारकरी पंथ श्रेष्ठ पंथ आहे. चौथं कारण, हा मार्ग सफल आहे. या रस्त्यानं गेलेले लोक सगळे आनंदानं राहिले. त्याचे दाखले लिहिले. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर फळू घ्या रे तुम्ही. या रस्त्यानं आम्ही आनंद भोगला. आता विचार करा, कोण्या साधूनं कोणता आनंद भोगला? ज्ञानोबा रायांच्या झोडीमध्ये शेण कालवलं, आनंद आहे. नाथाच्या अंगावर यवन थुकला. 7 वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीमध्ये मारलं. जे तुकोबाराय म्हणतात आम्ही आनंदाचे लाडू खातो, त्यांना चालू कीर्तनात मारलं. आम्हाला मारून पहा बरं कोणी. तुकोबारांना ज्यानं मारलं त्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले मंबाजी बुवाचे. तुम्ही मारून पहा आम्हाला. विठोबाची शपथ घेऊन सांगतो, मी बी दाबूनच देईन. फक्त त्यानं इथं दाबलं, मी इथं दाबलं. त्याच्यात आपल्यात फरक आहे. हा, खरंच फरक आहे. जेवढं मोठा होते ना माणूस तेवढं सहन करावं लागतं. आपल्याला जर कोण अबे म्हटलं तर आपण 1 मिनिटात तू बेन 2 काना खाली. यायचं जीवन तसं नाही. यायनं जगासाठी दिलं असते जीवन अर्पण करून. 10 लोकांचं बोलणं सहन करा लागते. जसं मूर्तीले घाव सोचा लागतात तसे या महात्मेले घाव सोचा लागतात, तेव्हा मोठे होतात. आपलं तसं नाही. आपलं काय 1 बायको 2 लेकरं झाला संसार. यायचा संसार आपल्या संसारापेक्षा मोठा आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देव
साधूच्या कल्याणा संताच्या विभूती. कोण्या संताच्या? साधूचे दोन प्रकार, एक साधन सिद्ध संत आणि दुसरे अजान सिद्ध संत. साधन सिद्ध संत साधना करतात, देवाची प्राप्ती करतात, देव प्रसन्न झाला काय पाहिजे स्वतःपुरतं मागतात. आणि जे अजान सिद्ध संत असतात ते तुमच्या आपल्यासाठी जीवन जगतात, त्यांना अजान सिद्ध संत म्हणतात. लक्ष देऊन ऐका. आता या गावाने एवढा मोठा नारळी सप्ताह केला. गाव काही फार मोठं नाही. किती आहे लोकसंख्या? गावकरी 3000, 2500-3000 काय आहे? आणि एवढं मोठा सोहळा करणं सोपा नाही बापू. हो, पुढच्या वर्षी ज्या गावानं सप्ताह नारळ घेतलं, नारळी सप्ताहाचं, त्या गावात म्हणतात 1000च लोक आहेत. त्याइले आमचा इथून नमस्कार आहे. बापू, तुमच्या मायचं दूध शुद्ध आहे, बापाचं रक्त पवित्र आहे, म्हणून तुमचा संकल्प सत्याचा आहे. हा, 1000 लोकांचं गाव आणि एवढा मोठा सोहळा करणं सोपं नाही. आणि शिस्त पहा किती आहे. तर सगळीच व्यवस्था आहे राजे. हो, खावल्या जाय ना का खाव समजा. खरं सांगा, हा, हे भाजी खा, ते भाजी खा, हे खा. आम्ही पांडुरंगाले मागतो, देवा आमच्या रामगडाच्या नारळी सप्ताहाले दृष्ट लागू देऊ नको. हां, आणि पाणी येऊ देऊ नको. पुरा काला होय लोक एक थेंब नाही पडला पाहिजे अशी प्रत्येकानं प्रार्थना करा. किती सुंदर नियोजन केलं या गावकऱ्यांनी. पण एक दान ऐका, एक तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. एक दाना जमिनीत टाकला की त्याला कणूस आल्याशिवाय राहत नाही. येते ना? हां, तुम्ही जेवढं टाकलं असेल हे संत महात्मे तुमचं परत केल्याशिवाय एका बीजा केला नास मग भोगी नास, मग भोगी नास, एका बीजा केला नास मग भोगी नास, मग भोगी नास. नास मग भोगिले कणीस. जसं तुम्ही देवासाठी साधूसाठी कराल. आमचे गुरुजी एक विनोदानं दृष्टांत सांगत, ऐका लक्ष देऊन. एक साधू बुवा आले, महात्मे होते. लोक दर्शनाले गेले भाऊ. मग कोणी बी सकाम भावनेनं जाते, बाबाचा आशीर्वाद लागला पाहिजे. काही काही नाशिक जिल्ह्यात गेले. येड्याची जत्रा, मोठे मोठे टेंबाची मेले तटी जाऊ. इकडे काय साधू कमी पडले काय? यायले पॅन्टवाले जाऊ बाबा, एवढंच टाकसात चॅनलवाले भाऊ. हो, चॅनल कीर्तन रंग. आपल्या चॅनलाचं नाव काय? वारकरी कीर्तन रंग. हां, हे कट कर जातो बाबा, मार राग करी. त्या बाबाले काही काही येते म्हणतात. एक चिचोरा दिला की लाखाचा होता म्हणतात, एका लाख. बापा, लोक झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. मग एका बाबाच्या दर्शनाले लोक गेले. बाबा मुलबाळ नाही. साधूजवळ कोणी खाली हात जात नाही. मी पाहिलं मग अशी ह्या बहिणी दर्शनाले आल्या की बाबाजवळ 10 रुपये, 5 रुपये, 50, 100, काही काही ना आम्हाला बी दिले. माय टोल नाकी तर वरच्यावरच निघले. पण गडकरी साहेबाने तेवढी एक कृपा केली. हां, कोणती? टोल नाके ते 3000ची पास आहे आता. माया 3 पासा झाल्या एका वर्षात. कारण
जिथं लाख रुपये लागायचे तिथं 9,000 काम झालं. ऐका लक्ष देऊन. साधू बाजूला गेले, बाबा मुलबाळ नाही काही आशीर्वाद द्या. मग लोकांना एकानं नेले काजू बदाम, एकानं नेले डाळिंब सफरचंद चिक्कू आणि एकानं नेले केळं आणि बाबानं दिला आशीर्वाद, होतीन बाळ. खरंच तिघाईले लेकरं झाले राजो प्रमोद महाराज. एकाचा पोऱ्या पांढरा फोटो, कुरडे केस, गोरा गोरा गोमटा, असा मस्त दिशे भाऊ या बुवासारखा. हा. पण दुसऱ्याचा पैलवान होता, रंगाने सावळा पण पैलवान. आणि तिसऱ्याली पोरगाच झाला भाऊ, पण त्याचा पोरगा असा होता, तो उभाही राहेना खाली बसून असा हेकोळा होता. मग तिघही गेले, महाराज तिघांना आशीर्वाद तुम्ही एकट्यानं दिला. हो. तिघ एकाच दिवशी आलो म्हणे. हो. मग तिघाईले 3 रंगाचे का झाले? मग महाराज हुशार होते. ज्याचं गोरपान पोरग होतं त्याला विचारलं, म्हणे काय रे तुनं काय आणलं होतं? तो म्हणे काजू बदाम गोळंबी. आणि दुसऱ्याला विचारलं का रे तू न? तो म्हणे सफरचंद डाळिंब चिक्कू. हा, त्याला पैलवान. आणि तिसऱ्याला विचारलं तू न रे? म्हणे मी 20 रुपये डझनचे केळं. त्याला केळासारखंच झालं गायकी साहेब. त्यानं तसं दिलं तसं त्याला भेटलं. तसं लक्ष देऊन ऐका. ज्यानं या नारळी सप्ताहासाठी जसं केलं असेल, दान केलं असेल, नाही देवल्या जात, हातात झाडू घेऊन झाडू मारला असेल, त्याला त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. हा, मला आपल्या मुद्द्यावर यायचं आहे. मुद्दा एवढाच आहे, आपला मार्ग सफल आहे. मग काहू महाराज तुमच्या साधून ते दुःख भोगलं? बाबा कोणी म्हणे दुःख भोगलं, मग कसा काय आनंद? मग काही लोक आमच्याकडे बोट दाखवतात, महाराज लोकांची मजा आहे. आपण लय लोकांच्या डोळ्यात सलतो, पांढरे फटक, अंगाले डाग नाही, हे धूम शेण काढतात, कुटार मांडतात आणि तूप आपण खातो. राज्याचे लेकरा आपण नको ना. महाराज लोकांची मजा आहे. ऐका बापू, काही मजा नाही हो. हे फिरणं सोपी नाही. मग आम्ही बाबाला गोळ्या दाखवल्या का बाबा हे सोपं नाही. आम्ही तारुण्यात म्हातारे झालो, शुगर बीपी हे ते. डॉक्टर म्हणे जागरण नाही पाहिजे. आमचं बिना जाग्याचं होईल काय खरं सांग. लक्ष देऊन राहा का बापू. तुम्हाला वाटते मजा आहे. पहिले मी एसटीनं फिरो, महिना घरी ना जाओ हो. एकदा घरी गेलो गोरख महाराज, मा पोरगा वट्यावर उभा. मग मला पाहिल्यावर त्यानं पळत यावं ना, पप्पा आले पप्पा. मा पोऱ्या मला पाहून करे माव बुवा आला व. मा पोरानं ओळखलं नाही गणेश बुवा मला. बुवा आला म्हणे बुवा. त्याची आई घरातून म्हणे कोणता बुवा रे? म्हणे नारळावाला आला. हो. आम्हाला कोण्याच गावली चिक्कू नाही देत, डाळिंब नाही, नारळ 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 नारळ. इथंच काय भेटणार आहे? हा. आणि नारळ पहिलेच दुकानदाराला सांगतात बुवा लोकायला द्यायला पाहिजे. मग तो काय करते, असे वाजू देते, हलके 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 हलके. दुकानदार चांगले नाही देत. माझ्या घरी 2.5 पोते झाले काका नारळाचे, 2.5 पोते. दोघं नवरा बायको फोड्याला बसलो बाबा. रट्टा मारला, दही बुक्का दही बुक्का दही बुक्का दही. एकही नारळ सुधर. त्या नारळाही काही आमचे भांडणं झाले. मला म्हणे बसले गाडवासारखं वजे वागवत. म्हटलं मी काय नारळात घुसलो? म्हणे मग वाजून पाहिलं काय झालं? त्या दिवसपासून आता मला कोणी नारळ देऊ, मी पहिले वाजवतो. मग सगळे साधू दुखी राहिले. मग हा पंथ श्रेष्ठ कसा? याच्यावर नाथांचा एकच उत्तर दे. ज्याते म्हणती महादुःख ते भक्ताशी भगवंत स्वरूप देख. ज्याते म्हणती परम सुख ते आवश्यक भगवंत. याच्यावर नाथबाबानं उत्तर दिलं. ऐका, साधूला दुःख देण्याची देवाची पावर नाही. मग आमचे साधू देवाले दुःख मागतात का? दुःखामध्ये देवाचं भजन होते आणि सुखामध्ये देवाचा विसर पडतो. बरोबर आहे? बरोबर आहे. पांडवांजवळ दुःख होतं, मागे पुढे उभा. कौरवांजवळ सुख होतं,
देव नाही गेला त्या बाजूनं. बरोबर आहे. प्रत्येकाच्या जीवनात दुःख पाहिजे बाबा, पाय जमिनीवर राहतात. आमच्या शेजाऱ्यानं वावर पेरलं, मस्त पाऊस पडला. मग माझा स्वभाव गोड, मी न म्हटलं काका काय पुण्य हो, पेरणं झालं आणि पाऊस आला. चांगलं बोललो की बा. मला काय म्हणे, हे मग महाराज हे काय टाळ ठोकणार, शात्यावर गोटाठून पेरलं म्हणे, शात्यावर. माई त्यानं जिरोली. मी देवाजवळ गेलो, म्हटलं देवा यानं माई जिरोली. देव म्हणे टेन्शन घेऊ नको, मी त्याची जिरोतो. जे देवानं बटन दाबलं. हा आवाज कायचा येऊन राहिला भाऊ, कूलर बंद करा. हा मी असं बोलतो ना. मग मी देवाजवळ गेलो, देव म्हणे टेन्शन घेऊ नको, मी त्याची जिरोतो. आणि जे देवानं बटन दाबलं, पाणी 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 पाणी, सकाळी पाणी, दुपारी पाणी, संध्याकाळी पाणी, जिकडे तिकडे. उडदाले कोंब, मुंगाले कोंब, सोयाबीनले कोंब, कापसात कोंब, ज्वारीत कोंब, कोंबच कोंब. आणि मग जिरली त्याची. मग मी त्याच्या भेटीला गेलो, राम राम. मग राम राम. बरं आहे काय महाराज, तुमच्या देवानं बरं नाही केलं. पहिले रे शात्यावर गोटाठून पेरला, म्हटलं आता बाबडीचं खोल ठेव आणि त्याच्यावर मले ठेव. दुखामध्ये देवाचं भजन होते. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आमाशी. देवा तू सुखात राह, आम्हाला गर्भवासाले घाल. मातेची उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी 9 मासवरी, जन्म जन्मोनी मरती. विष्ठाले पचहू कडे, नाकी तोंडी कुर्मी किडे. गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे मागलं दुःख. म्हणून आमचा पंथ श्रेष्ठ. 4 कारण झाली. मला टाइम सांगा चौकदार बुवा, दाखव द्या घड्याळ. यात जगाव कसं, वागाव कसं, मराव कसं, हे सगळं शिकवलं. वरम ही नरके वासो न तू दुश्चरिते गृहे, नरकाची येते पापम कुगृहे परिवर्धते. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्यासाठी नियम. वरम ही नरके वासो, शास्त्र म्हणते उच्च मार्गातल्या माणसा नरकात जा. पुढे काय म्हटलं ऐका, न तू जाऊ नको. कुठं? दुश्चरिते गृहे, ज्या घरात वैष्णव नशील त्या घरात जाऊ नको. सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास, सज्जना संगती धरावा उपवास. उपवास, दुर्जनाचा घास शेवू नये किंवा खाऊ नये, हा नियम आहे माळकरी. फक्त हॉटेलचे भजे गरम असले तर चालतात, थंडे खाऊ नये हो म्हणतात. उघड्यावरच बरं खाऊच नाही असं नाही म्हटलं. राम म्हणता ग्रासो ग्राशी साहेब, तोची जेविता उपवाशी काय हा.
प्रसंग जर आला ना जरूर खा, देवाचं नाव घेऊन खा. पण जिबीचे चोचले म्हणून तुम्ही पाहते उघड्यावरचं अन्न भजे करतात महाराज. ते एक घाणा झाला की म्हणतात तंबाखू, तोच हात तोंडात, तोच डबल बेसनात, 2 घाणे झाले की हे बोट. हे असे भजे खातात. बहिणी हो, हे भजे असे खातात आणि तुम्हाला घरी येऊन सांगतात तुला हॉटेल सारखे येत नाहीत, तुम्ही असे करत जा, घे रे घे. भाऊ वळा करायला 2 हात पाहिजे की वळा. मी एक व्हिडिओ पाहिला फेसबुकवर, एका माणसाचा आठून हात तुटेल. मग मी म्हणा हा वळा कसा करीन, तो असा करीन. शपथ तो पाहिला भाऊ मी. हवा देवाची शपथ पाहिला, मी खोटं नाही बोलणार भाऊ. मला पोराईनं दाखवला, म्हणे बाबा हा वळे कसे करते, असा असा करे. हो काय करा रे बाबा. म्हणून वैष्णवाला कुठं खाव हाही नियम आहे. हा कसं जगाव हेही शिकवलं, कसं मराव हेही शिकवलं. तुम्हाला सांगतो मी, पावसाळ्यामध्ये धनुष्य निघते, तुमच्याकडे निघते की बा, सगळेनं पाहला आणि एखाद्याला जर दिसला नाही तर तो 9 महिन्यात मरती. पायजा आठवणीनं. पण तुमची गरज आहे बरं बाबाले. हा मी आलो होतो मध्ये, मग बाबा आम्ही एका ठिकाणी दर्शनाला, बाबा म्हणत चाल गड्या, एका ठिकाणी मोठे बाबा येऊन राहिले, एक आपण भेटीला जाऊ. मग बाबांनी मला गाडीत नेलं त्या गावले. हे बाबा होते सोबत, आमच्या सोबत, एकदम सावलीसारखे त्याच्या पाठीमागे उभे राहतात. अशा माणसाची गरज असते साधूले. हां लक्ष देऊन ऐका बापू. तुम्हाला झोपाने आल्या ना, विठ्ठल मनुष्य दिसला नाही, सगळेले दिसला नाही. एखाद्यानं म्हटलं मला दिसत नाही, तर तो माणूस 9 महिन्याच्या वर वाचत नाही. पद्मासन मांडा, हे 2 अंगठे असे कानाला लावा, पा लावून, आणि 2 बोटं डोळ्यावर ठेवा. उघडा. तुमच्या डोळ्यात चांदण्या येतात की. एका आजीनं चष्म्यावर ठेवली, धन्य आहे माहिती, चष्म्यावर कधी चांदण्या येतील म्हातारी माय. असे ठेवा, असे असे चांदण्या येतात. त्या जर आल्या नाही तर 7 महिन्यात जाते. हे 2 बोट असे कानात घाला. कुन पकवाजासारखा स्वर आपल्या कानात दिलाय देवानं, पा बोट घालून. येते की बा आवाज. हा जर बंद पडला तर तुम्ही 5 महिन्यात जाता. गाळं बैल असतात त्या रस्त्याने, काय म्हणतात, गाळं बैल जाते त्या रस्त्याने, गाडी रस्ता. त्या गाड रस्त्यानं बिना चपलीचे चाला, मग त्या तसा पाय उमटते आपला. पण अर्धा पाय उमटला, हे पायाचे बोट उमटले आणि पायाची टाच जर उमटली नाही तर तुम्ही 3 महिन्यात मरता. आंघोळीले बसा, आंघोळीले पाण्याचा हांडा घ्या. हे शेंडीची जागा, याला अधिपती म्हणतात आणि याला ब्रह्मरंध्र म्हणतात, जिथं टिळा लावतो आपण. आपल्याला घाम आला की इथं ओलं होते, नाकावरच घाम येते की भाऊ. हां, मग आपण हांडाभर पाणी असं टाकलं की नाकावर यायला पाहिजे ना. पाणी जर चौफेर गेलं आणि 2 भुयाच्या मधली जागा कोरडी राहत अशी ना आंघोळीच्या वेळेस, 1 महिन्यात मरता तुम्ही. हो, या आंघोळा करून या. बाबा हे सगळंच आपल्या पंथात आहे, म्हणून आपला पंथ श्रेष्ठ आहे. मंदिरात गेल्यावर घंटी का वाजवाव त्याच्यासहित कारण आहेत. मग हा डावा हात डाव्या डोळ्यावर ठेवा, ठेवा रे, आणि नाकाकडे पहा. माया नाकाकडे नाही, तुया
तुझे नाक पाय ना काय पोर आहे असा पाहिजे तुझ्या नाकाकडे पाय हा पाय ठेव 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 आता काय दिसते रे नाकाकडे पाय बरोबर नाकाकडे काय दिसून राहिलं बोल दिसत नाही काही इतकंच दिसते म्हणते इतकं ना हा मग ज्या दिवशी हा नाकाचा शेंडा आपल्याला दिसला नाही त्या दिवशी मोबाईलमध्ये बॅलेन्स टाकायचं अभंग म्हणायचा आम्ही जातो आमुच्या हे सगळं सांगितलं नासागरीचे अग्र न दिशे नैनी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण हरी ऐका लक्ष देऊन बरं एवढ्यावर नाही थांबलं मला एकदा टाइम सांगा फक्त कोणी 10:30 वाजले आहे ना 10 मिनिटं टाईम आहे अजून आपलं काही कीर्तन लांबत नसते भाऊ मी नेहमी सांगतो 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखरा किती वखरला 8 एकर आला बाबूराव म्हणजे हराळ तशीच 2च एकर वखराव पण दाबून पटकन आहे का थोडक्यात सांगतो मेल्यावर कसं नेऊन टाका हेही शिकवलं तुमच्याकडे माणूस मेला की कशात नेतात पटपट सांगा आता मला बोल नाही घाई घाई गाळ्यात बैलात माणूस मेला की खांद्यावर मग आम्ही तसंच नेतो ते लोखंडी स्टीलची किरडी आणली का गावात नाही आणू नका आणली कधी तर आमचा माळकरी त्याच्यावर नेऊ नका जो वारी आता हे म्हातारे हा चोपदार बुवा हे माळकरी लोक असे गावातले जर गेले यायले बांबू आणायचे बांबू इकडे काय म्हणतात किती बांबू आणतात तुमच्याकडे 4 काय बुडाबुडी सोबत नेणार आहे का कोण आहे 4 एकखट्टे 4 काय पाहिजे हो भाऊ ओ लंबे 2 आणले की काम होते राजे हो मग एका पुढचे शेंडे तोडून त्याचे तुकडे होतात 2 आणायचे 6-6 फूट ठेवायचे पुढचे तोडायचे हा बरोबर आहे की भाऊ किती तुकडे करतात तुमच्याकडे 7 कामटी किती बसवतात मी येऊ का खाले हा मला सांगा ना तुम्ही 7 5 काही माणूस पाहून उंच माणूस असला की 9 घेतात आखूड असला की असं चालत नाही मी सांगतो ते ऐका तुम्ही आता 2 येऊ कामटा 9 घ्यायच्या 9 एक अशी अशाच ठेवता ना हां 9 2 11 बरोबर आहेत ना आणि त्या 9 कामटीले आडी मारतात गाठ नाही मारत कोण बांधते तुमच्या गावात गाठ नसते अशी आडी घेतात अशी आडी घेतली की इकडच्या कामटीवरचा इकडे देते इकडच्या इकडे आणि त्या किरडीवर बाबा असं चिन्ह उमटते हे चिन्ह कुठेही नसते हे डीपीवर असते खतरा धोका 2 येऊ कामटा 9 9 2 आणि 9 कामटीले 18 आड्या 18 न 11 18 आणि 11 29 आणि 3 कामटा असतात मडक्याले मडकं असते का इकडे 3 त्याला एका बाजूनं असं घासतात एका बाजूनं 29 आणि 3 उचलेले 1 3 5 मेळा 25चा आणि 36 तत्वाचा मूळ हरी हिंदू माणूस मेला की असा नेला पाहिजे बरं जाऊ द्या 5 मिनिट राहिले आता काय फेकतात तुमच्याकडे त्याच्या अंगावर गोटे पटकन बोला आणि टाइम कमी आहे तुमच्याकडे फेकत नाही का मुरमुरे एवढा श्रीमंत भाग तुमचा अजून बदललं नाही बापू हो आम्ही बदल केला बाबा आमच्या इकडे हिवाळ्यात कोणी मोर आम्ही काजू बदामचे लाडू मेथीचे लाडू डिगाचे लाडूच फक्त तुम्ही जे फेकतात तेच आम्ही फेकतो मुरमुरेच फेकतो काऊन फेकतात तुम्हाला माहित आहे काय माहित असेल तर राहू देतो नाही ना
मग म्हणूनच तर मला आणलं बाबानं सांग म्हणत. हा. 3 गोष्टीसाठी सगळं जग तळमळ करते. 3 गोष्टी, एक अन्न, दुसरी धन आणि तिसरी मान. मग गेलेल्या माणसाला अन्न देतात ना बहिणी हो, बांधून देता ना. काय काय बांधतात बाबा? ज्वारी 1 रुपया. कुठपर्यंत नेता? बोल केव्हा? 20वा. तिथं गेलं की सोडलं की मागचे पुढे आणि पुढचे अधिक काय करतात? तिथं अन्न सोडलेलं आहे त्याचं काय करतात? बरोबर बोलले काका. आपले जुने लोक आपल्याजवळ उभे राहतात आणि आपल्याला सांगतात डाव्या पायाच्या अंगठ्यानं उडव. आपण कधी अन्नाले मारतो काय भाऊ? अन्नाले मारतो आपण? काही लोक घर लावून मारतात अन्नाले. खरं मारतात अन्नाले हो, आपण मारत नाही. पण ज्या दिवशी आपली आई जाते, ज्या दिवशी आपले वडील जातात, त्या दिवशी ते अन्न टाकलं की आपले वडीलधारी मंडळी आपल्याजवळ येऊन उभे राहतात आणि आपल्याला सांगतात भाऊ डाव्या पायाचा अंगठा लाव. असं उडवतात. का उडवतात ते? ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य बर्बाद केलं, घर कमाव, शेती गामोग ढमोग कमवलं, मग ते मायेमध्ये गुतू नाही म्हणून स्वतःचा मुलगा बापाले म्हणते निघ आता, रुंगाई नको करू, निघ. अन्न दिलं. अन्न मुरमुरे फेकतात भाऊन सांगलं. काऊन फेकतात ते? बीज फोडून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. लाई हे मुक्तीचं प्रतीक आहे म्हणून हिंदू माणसाच्या अंगावर फेकतात अन्न. दुसरी गोष्ट धन. धन म्हणजे सोन, म्हणजे महात्म्याचं नाही, संसारिकाचं धन. महात्म्याचं धन म्हणजे परमार्थ महा. हा एवढा सोहळा हे बाबाचं ऐश्वर्य आहे. हा सोहळा हे यायचं धन आहे. आपलं धन कोणतं? सोनं, चांदी, पैसा आणि चांगले लेकरं पोटी येणं हे आपलं धन आहे. मग आपल्याला मेल्यावर ह्या गोष्टी देतात. तुमच्याकडे सोनं देतात काय? देतात ना भाऊ? काय राजो विचारा बरं त्या बुड्या माणसाईले. बाबा सोनं देतात ना? सोनं देतात काय? सोनं. हा, एक अंगठी, एक गोप. बाबा अंगठी, ह्या बाया अंगठी जर जाऊ देतील तर मरीमायची शपथ आहे. अशा रडता रडता काढतात. कसा टुको टुको पायव, कसा मुटू मुटू बोलेव, कसा रप रप मारेव. त्याने जमलं. किती सोनं काढतील तरी सोन्याचा मणी तोंडात घालतात दादा. माणूस मेला की ह्या बाया म्हणतात घे रे बापा सोनं करस ना, घे सोनं. चांदी देतात का तुमच्याकडे? चांदी देतात ना काका? तुम्हाला माहीतच नाही. चांदी देतात. ज्या बाईचा मालक गेला तिच्या उजव्या पायातलं जोडवं काढलं पाहिजे. तुमच्याकडे काढत नाहीत काय? हां काढतात. काढतात की नाही बहिणी? हो. जिथं जोडं गेलं तिने जोड्याचं काय काम? मग सोनं, चांदी. तिसरी गोष्ट पैसा. आणि चौथं धन हे लेकरं. हे चौथं धन. मग 2 मुलं असले की एक बाबासोबत अग्नीत टाका आणि दुसरा आईसोबत. बरोबर नाही? काय देते तुमचा मुलगा तुम्हाला? मांडी देते. मांडी. खांदा देते. पाणी देते. पेटून देते. आणि 5वी गोष्ट काय देते? जोरानं सांगा रे पोरं. हो पोरं जोरानं सारखे. काय देते? किती कमवलं बापानं पोरगा काय देते? तुमच्यापेक्षा हे वरचे जोरानं म्हणते. सांगा रे पोरगा काय देते बापाले? किती कमवलं त्यानं काय दे संत्याले? तुम्हाला समजलं काय सगळे? काय भेटणार आहे आपल्याला?
तुम्हाला सांगू का काय भेटणार आहे? सांगू, करा हरिभक्ती परलोकी येईल विठोबा रखुमा. हाती खुरक्या काखेत मुंडी. खुरक्या म्हणजे चिपड्या. हाती खुरक्या विनकरी बाबा पुढे या. हाती खुरक्या काखेत मुंडी, संताले वरल्या दिंडी. पाहू एवढ्यानंच मार्ग वरलाय का? नाही, अभंगाचं पंढरपुरी पडेली होड, पंढरपुरी पडेली होड. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगळ गोड. पंढरपुरामध्ये होड पडली, शर्यत लागली, पैज लागली, त्यामध्ये निर्णय आला मुटक्यापेक्षा धांगळ गोड. मग मुटकं म्हणजे काय आणि धांगळ म्हणजे काय? ज्यात लपून मंत्र देतात, लपून साधना करतात, तो पंथ मुटका. वारकऱ्याचा मंत्र लपून आहे काय? उघडा मंत्र जाना, राम कृष्ण हरी म्हणा. आपला मंत्र उघडा आहे, आपली साधना वारी आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हे आपली साधना आहे, आपलं व्रत. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम महाशिवरात्री हे आपले उपवास आहे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, एकादशीचं व्रत करा, पंढरीची वारी करा. आपली आई रखुमाबाई आहे, आपला बाप पंढरीचा विठोबा आहे, अशी देवबुद्धी करा. 2 चरण सांगण्याचा प्रयत्न केला, 2 चरण राहिले. अधिक एकदा सांगतो, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. 2 वर्षांना 4 वर्षांना आपला नंबर येईल, एवढं खरं आहे. कारण जिथं गेलो तिथं एवढं नातं प्रेमाचं होते की आमच्या म्हणजे काय असेल तर असो, पांडुरंगाची कृपा, आमचं अजून कुठलं पत्तं कट नाही होईल. जिथं गेलो तिथं प्रेमाचं नातं. कारण मी पांडुरंगाला एकच मागतो, देवा प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. जसा तू प्रेमाच्या दोरीनं साधून बांधला, तसा अख्खा महाराष्ट्र शिवानं प्रेमाच्या दोरीत बांधला पाहिजे. असो हे सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. पूजनीय स्वामी
बाबाजींच्या चरणी वंदन करून जाहीर माफी मागतो. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. माझं जर काही चुकलं असेल मला माफ करा.